नांदेड़ में जोरदार बारिश की वजह से किसानों का बड़े पैमाने पर नुकसान हो रहा है। खासतौर पर सोया बीज की फसलें जबरदस्त मुतासिर हुई है। मुतासरा किसानों को फौरी सरकारी इमदाद फराहम की जाए, इस तरह का मुतालबा नांदेड़ जुनूबी असम्बली हल्के के रुकन असम्बली मोहन राव हम्बर्डे ने आज जिला कलेक्टर से मुलाकात की और उन्हें एक मेमोरेंडम पेश किया। इस मौके पर मोहन राव हम्बर्डे ने मीडिया नुमाइंदों से बात करते हुए कहा कि बारिश की वजह से किसानों के हुए नुकसान का जायजा लेने के लिए जिले के अलग अलग देही मुकामात का दौरा किया गया। इस दौरान ये बात सामने आ रही है कि सोया बीज की खेती करने वाले किसानों को बारिश की वजह से बहुत नुकसान हुआ है और पूरी की पूरी फसलें बर्बाद हो गई है। मुतासरा किसान हुकूमत की इमदाद के मुंतजिर है और उन्हें जल्द से जल्द इमदाद देना जरूरी है। मोहन राव हम्बर्डे ने सोया बीज के खेती के नुकसान के बारे में जिला कलेक्टर को मालूमात देने के लिए मुतासरा फसलों के कुछ नमूने भी पेश किए। जिला कलेक्टर ने उन्हें यकीन दिलाया कि मुतासरा किसानों की हर मुमकिन मदद की जाएगी। आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे वादळ सुटल्यामुळे जिल्ह्यामधील केळी, ऊस, कापूस, सोयाबीन, उडीद या सगळ्या पिकाचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे। त्यामुळे स्वतः मी मतदारसंघामध्ये गेला असताना सोयाबीनची चौकशी करत गेला असताना मला एक असं नवीन दिसून आलं। पाऊस झाल्यानंतर वाळलेलं सोयाबीन तर खराब झालंच, कापूस आडवा पडला, पण ज्या ठिकाणी चांगलं सोयाबीन आहे, पाऊस टेकड्यावर आहे, सोयाबीन चांगलं आहे, त्या ठिकाणचं फार आज माझ्या 20 वर्षात मी कधी बघितलं नाही की उभ्या सोयाबीनाला नाही का मोडं फुटलेलं आहे। ते प्रत्यक्ष मी जिल्हाधिकारी साहेबाला हे मी दाखवण्याकरता हे बघितलं, तुम्हाला दिसेलच कच्च्या शेंगा आता मोठ्या प्रमाणात आणि त्याला हे असे मोडं फुटून सुद्धा पानं फुटलेले आहेत, एवढे मोठे नुकसान झालेले आहे। मला वाटतं याच्यामध्ये हे सगळे बियाण्याचे बियाण्यामध्ये काहीतरी फरक असल्यामुळं हे आज 20 वर्षामध्ये कधीही शेंगांना मोडं फुटलं नव्हतं, बघण्यात आलं नव्हतं। सोयाबीन किती चांगलं जा, बरसात किती होऊ जा, पाऊस किती झाला असला, फक्त वाळलेल्या शेंगांना मोडं फुटत होते, ते बी खाली आडवं पडल्यानंतर, पण उभ्या पिकाला हे मोडं फुटून येतात। त्याकरता मी इथे परभणी नांदेड जिल्ह्याचे कृषी अधिकारी चर्वदे, तहसीलदार, SDO आणि विद्यापीठाचे शास्त्रज्ञ पाटील यांना सगळ्याला घेऊन दाखवलं आणि त्यांनीसुद्धा म्हणले प्रत्यक्षात आम्ही असं कधी आमच्या 20 वर्षात बघितलं नाही, हिरव्या शेंगाला मोडं फुटले। त्यामुळे मी आज कलेक्टर साहेबांना, आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकरावजी चव्हाण साहेब, तसेच कृषी मंत्री भुसे साहेब यांना मी पंचनामे ताबडतोब करावं, त्वरित त्यांना जे काय त्या आर्थिक सहाय्य करावं याकरता असं निवेदन देण्यात आले। मागणी काय केली तुम्ही पंचनामे करून? पंचनामे करून हे मी मागणी तात्काळ पंचनामे करून त्यांना नाही का भरपाई भरून द्यावी अशी मागणी केली आहे।